महत्वाचा मुद्दा आहे की युवकांच्या हाताला चांगलं काम देण्याचं काम आम्ही 100% करून 25 वर्षात संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून जे केलेलं काम आहे त्या कामाची पोच 100% जनता देईल याची मला खात्री आहे. अजितदादांनी केलेला बारामतीचा विकास असू दे किंवा मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून केलेला कागलचा विकास असू दे, त्याच धर्तीवर आम्ही हातकणंगल्याचा विकास 100% करण्याची ग्वाही देतो. नमस्कार, मी न्यू 24 प्रतिनिधी विनोद शिंगे. आज आपण आलोय हातकणंगले इथं. हातकणंगले नगरपंचायतच्या निवडणुकी रणधुमाळीला सुरुवात झाली असून प्रचार यंत्रणेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं नक्कीच आघाडी घेतली आहे. या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार दीपक कुन्हेर साहेब आज आपल्या समवेत आहेत. दीपक कुन्हेर यांचं सामाजिक, शैक्षणिक व राजकीय कार्य उल्लेखनीय असून हातकणंगल्याची जनता नक्कीच त्यांना मान्य करेल अशाच मत आता सर्व मतदार बंधूंच्यात व्यक्त होत आहे. आज आपण चर्चा करतोय नगराध्यक्ष पदाचे उमेदवार दीपक कुन्हेर यांच्यासहित. साहेब नमस्ते. आपण हातकणंगले नगरपंचायतसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचं पॅनेल उभा केले, आपला नेमका अजेंडा काय असेल? महत्वाचा आमचा अजेंडा असणार आहे की हातकणंगल्याचा विकास, हातकणंगल्याचा पाणी प्रश्न आणि भूमिपुत्रांना दोन्ही MIDC मध्ये चांगल्या पद्धतीचं स्थान मिळवण्याचं हे आमचं उद्दिष्ट असणार आहे. महत्वाचा मुद्दा आहे की युवकांच्या हाताला चांगलं काम देण्याचं काम आम्ही 100% करून आजपर्यंत संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून मी असून दे, मिलिंद चौगुले असून दे, अरुण परेड असून दे, यांच्या माध्यमातून आम्ही संभाजी ब्रिगेडमध्ये काम करत असताना किंवा मराठा आंदोलनाची चळवळ उभा करत असताना ह्या सगळ्यांचं योगदान आणि या सगळ्यांच्यामुळे मी 25 वर्षात संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून जे केलेलं काम आहे त्या कामाची पोच 100% जनता देईल याची मला खात्री आहे. आपण एवढं समाजकार्य करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आपल्याला डायरेक्ट नगराध्यक्ष पदाचा उमेदवार घोषित केला. आपलं सामाजिक कार्य बघितलं, याबद्दल हातकणंगल्याच्या जनतेला आपण काय संदेश द्याल? महत्वाचा मुद्दा की माझ्या केलेल्या कामाची पोच राष्ट्रवादीनं दखल घेतली, त्याबद्दल मी 100% त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा. महत्वाचा मुद्दा म्हणजे मंत्री साहेब हसन मुश्रीफ साहेब यांचा आणि वैयक्तिक म्हटला तर बाबासाहेब पाटील आसुर्लेकर जिल्हाध्यक्ष जे आहेत त्यांचा खूप खूप मी धन्यवाद. हातकणंगल्याच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत, त्या समस्या सोडवण्यासाठी आपण काय सांगाल? हातकणंगल्याचा महत्वाचा मुद्दा जो आहे तो पाणी प्रश्नाचा आहे. महत्वाचा मुद्दा म्हणजे की ज्यावेळी आचारसंहिता लागली, आचारसंहिता 4 वाजता लागली आणि 4:30 वाजता एक सोशल मीडियावर पत्र पडलं की तांत्रिक मंजुरीचं. पण हे जे पडलेलं आहे, मग आचारसंहिता लागल्यानंतरच अर्ध्या तासानं हे पत्र का पडलं आणि त्या कोपऱ्यात खाडाखोड का, हा एक जनतेला प्रश्न पडलाय. त्यामुळं जनता ही सुज्ञ जनता त्यांना उत्तर देईल. हातकणंगल्याचा पाणी प्रश्न ठराविक पक्षानं सोडवला असं म्हणतात, पण तो आपली राज्य लेवलला युती आहे, त्यामध्ये आपलाही मोलाचा वाटा आहे. 100% महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व आमचे नेते अजित पवार दादा यांच्या हातातच महाराष्ट्राचे किल्ले असल्यामुळं आम्ही तो 100% सोडवण्याचा प्रयत्न करणार. पण विरोधक हा पाणी प्रश्न आम्ही सोडवला असं भूमिका बजावत आहेत. विरोधकांचा विषय जर घेतला तर मागे 25 वर्षाच्या काळात ज्यावेळी ग्रामपंचायत होती त्यावेळी पासून प्रत्येक इलेक्शनला त्यांनी पाणी प्रश्न हाच मुद्दा घेऊन त्यांनी लढत आहेत. दुसरा विकासाभिमुख मुद्दा त्यांच्याकडे नसल्याने त्यांनी पाणी प्रश्नावर राजकारण करत आहेत. रेल्वे खालीच्या पुलाखाली दडले काय? रेल्वे पुलाच्या खाली दडले काय हेच माझ्यासह तुम्हाला आणि सर्व जनतेला माहित आहे की हा अर्थकारण दडलेला आहे. नेमकं रेल्वेचं खालच्या पुलाच्या पाण्याचा प्रश्न सुटणार कधी? 100% आम्हाला सत्ता दिल्यास 100% आम्ही ते सोडवण्याचा प्रयत्न करणार. समाजसेवक राजू गोरे यांनी नगरपंचायतीवर केलेले भ्रष्टाचाराचे आरोप कितपत योग्य आहेत? महत्वाचा मुद्दा म्हणजे की आम्ही स्वतः मी असून दे, मिलिंद चौगुले असून दे, अरुण परेड असून दे, विजय चौगुले असून दे, माहिती अधिकाऱ्याच्या माध्यमातून आम्ही माहिती गोळा केली. माहिती गोळा करून सुद्धा आम्हाला त्यांनी फक्त 2 वर्षाचंच ऑडिट आहे, 5 वर्षाचं ऑडिट नाही आहे. 2 वर्षातच ते 3.5 कोटीचा वसुलीपत्र रक्कम हे आम्ही नाही तर ऑडिटरनं हे केलेलं आहे. हातकणंगल्याची ठेकेदारी, टक्केवारी आणि मक्तेदारी पद्धत काय आहे नगरपंचायत मध्ये? महत्वाचा मुद्दा आहे की या गोष्टी तुम्हाला पण माहित आहेत की टक्केवारी आणि मक्तेदारी. मी सभागृहात नसल्यामुळं मी रस्त्यावरचा कार्यकर्ता आहे, सातत्यानं आपण भांडत असल्यामुळं 100% आता काही गोष्टी न बोललेल्या चांगल्या, पण माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे की कोण किती टक्के मागत होतं, कोण काय करत होतं, हे सगळं आहे माहित आहे. हातकणंगल्याच्या जनतेला आपण नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून नेमका काय संदेश द्याल? महत्वाचा मुद्दा आहे हातकणंगलेकरांनी ही इलेक्शन हातात घेऊन योग्य व सक्षम नेतृत्व गावाला द्यावं अशी मी त्यांना विनंती करणार. आपण आपल्या उमेदवाराचा 11 नगरसेवक निवडणूक रिंगणात उभा केल्यात. महिलांचा आणि युवकांचा आपला वाढता पाठिंबा आहे, यासाठी नामदार मुश्रीफ साहेब प्रयत्नशील आहेत, त्याबद्दल नेमकं आपलं काय सांगाल? महत्वाचा मुद्दा की परवाच आमच्या मुश्रीफ साहेबांची सभा झाली, त्यावेळी त्यांनी जाहीर केलेला आहे की हातकणंगल्याची सत्ता द्या, हातकणंगल्याचा स्वर्ग करू.
हे त्यांनी ग्वाही दिलेलं आहे. आमच्या माध्यमातून मी दीपक कुनुरे, मिलिंद चौगुले किंवा आमचे 11 नगरसेवक पदाचे जे उमेदवार आहेत यांच्या मार्फत अजितदादांनी केलेला बारामतीचा विकास असू दे किंवा मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून केलेला कागलचा विकास असू दे, त्याच धर्तीवर आम्ही हातकणंगलेचा विकास 100% करण्याची ग्वाही देतो. हातकणंगल्याच्या पाणी पुरवठ्याच्या प्रश्नाचा प्रचार यंत्रणा करणारे गेल्या 25 वर्षात काय करत होते. परिणामी पाणी प्रश्न कोणी एकट्याने सोडवला नसून त्यासाठी महाराष्ट्रातील युतीच्या सरकारने हे सगळं सोडवलंय. ज्या पद्धतीने त्यांचं श्रेय आहे त्याच पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व अजितदादा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. दादांच्या हातात तिजोरीच्या किल्ल्या असल्यामुळे दादांचाही श्रेय तेवढंच आहे. पाणी प्रश्नाचं श्रेय न लादता हातकणंगल्याचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही रस्त्यावरची लढाई करू. त्यासाठी आम्हाला नगरपंचायतमध्ये नगराध्यक्षासह सर्व उमेदवारांना प्रचंड मताने विजय करा असं आवाहन आता दीपक कुन्नर यांनी केलं. त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. न्यू 24 साठी विनोद शिंगेसह अतुल कसबेकर, भेंड.